चला स्पीडअप करायचा विनंती आहे. चला आपण विलंब का करते पंच. तर सामना सुरू करायचा पण विनंती आहे. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलामीवीर विशाल आणि नरू उर्फ नरेश आणि बॉलिंग मार्क वरती येतोय आकाश. 4 षटकांचा सामना असेल. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू
तर नक्कीच इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती 1. इनफिल्डच्या बाहेर 4 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेटने पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवरती. समोर फलंदाज उजव्या हाताचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीने हा चेंडू सिक्सर म्हणजेच असेल फलंदाज बाद. नक्कीच धावसंख्या धावफलकावरती 1. स्वतःचा आणि सांघिक खातं ओपन करत असताना हा चेंडू अप्रतिम फटका. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे येतोय. ब्रँडेड DPL 4 डीजे. स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय विशाल. हा चेंडू इथून मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा आलाय. इट इज बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतरने टीमची टोटल पुढे सरकेल 1-7. हा चेंडू इथून मात्र डॉट चेंडू येत असताना पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू शिल्लक आहे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकामधील. टीमची टोटल 7 धावा धावफलकावरती. 7. 2 चेंडू शिल्लक आहेत. हा यस, हा डॉट चेंडू आहे. यस, एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू इथून मात्र स्वीपचा फटका. एक सिंगल मिळेल आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिला समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 8 वरती 1 डीजे. संख्या धावफलकावरती 8. मजा येऊ ना आपण. धावसंख्या 8 वरती 1. फलंदाज बाद झाला नवीन. इथून मात्र षटक आपल्याला पाहायला मिळतोय. पियुष येतोय गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर सर्कलची बंदी हटली आहे. इनफिल्डच्या बाहेर सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेटने पियुष पहिला चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि अशा पद्धतीने डायरेक्ट हिट नक्कीच करण्याचा प्रयत्न होता. मात्र एसटी रक्षकाने चेंडू गॅदर केला. मयूर आहेत एसटी रक्षक. तोपर्यंत सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती
9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बघा स्पीडअप करा, आपण विलंब करताय. राऊंड विकेटने पुन्हा एकदा इथून मात्र पंचांचा इशारा येणं बाकी आहे. डॉट चेंडूने इथून मात्र धावसंख्या स्थगित. 9 धावा धावफलकावरती. पियुष पुन्हा एकदा सज्ज झाला. हा चेंडू अप्रतिम फटका. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगल डबलच्या सहाय्याने पुढे वाटचाल करत असताना आपल्याला फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजेच आनंद लेजंड्स. इथून मात्र हा चेंडू गॅप मधून चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. वेग हा येतोय ब्रँडेड दर्जेदार DPL चौकार. चौकार आणि धावसंख्या पुढे सरकले. 14 या आकड्यावरती चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील 2. एकही धाव मिळणार नाहीये या चेंडूवरती, म्हणजे डॉट बॉल असेल. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामधील. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत धावा खर्च केल्या 7 आणि अशा पद्धतीने इथून मात्र पंचांकडे लाऊड अपील. डॉट चेंडू आणि अशा पद्धतीने षटक होईल दुसरं समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 14 या आकड्यावरती. एक फलंदाज बाद. चला स्पीडअप करा. राऊंड विकेटने गोलंदाजी मार्क वरती मयूर. समोर फलंदाज आहे स्ट्राईक एंड वरती. हा चेंडू इथून मात्र पायाला लागून चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. अप्रतिम क्षेत्रक्षण. पंचांचा इशारा आलाय चौकार. सीमारेषेवरती पाय असल्या कारणाने हा चौकार पंचांनी घोषित केला. चौकाराने धावसंख्या इथून मात्र सरकली आहे पुढे. 18 धावा धावफलकावरती. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत शुभम. एका टप्प्यावरती फील्ड करून उचलून फेकी करते तोपर्यंत सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मध्ये 19 धावा धावफलकावरती. हा चेंडू देखील इथून मात्र मिळेल सिंगल. सिंगल डबलच्या सहाय्याने वाटचाल करते. इथून मात्र 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक फलंदाज बाद झाला टीम आनंद लेजंड्स या टीमचा. हा चेंडू क्लीन बॉल. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. फलंदाज येईल तंबूच्या आश्रयाला. डीजे
हा चेंडू इथून मात्र टॅप केला जातोय हलक्या हाताने आणि तिसरं समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना आनंद लेजंड्स. तर नक्कीच इथून मात्र षटक क्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू इथून मात्र लॉंगॉन मध्ये दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नामध्ये फलंदाज यशस्वी क्रीज मध्ये पोहोचत असताना धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. 24 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतोय फलंदाजी करणारा आनंद लेजंड्स. हा चेंडू इथून मात्र अखेरच्या षटकामध्ये येतोय. हा ब्रँडेड दर्जेदार चौकार डीजे. तर नक्कीच इथून मात्र चौकार आले. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विशाल, जो वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळत असताना वाईट चेंडू आणि वाईटने इथून मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 29 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू इथून मात्र बघा 1 धाव मिळेल. या एकने टीमची टोटल पुढे सरकले. 30 धावा धावफलकावरती. आनंद लेजंड्स आणि त्यांच्या विरोधात संघ खेळतोय तो म्हणजेच श्रुती 11 या 2 टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. विशाल ची खेळी संपुष्टात. डीजे.
नाहीये, कशालाच रिव्ह्यू नाहीये. आम्ही पहिल्याच सूचना दिल्या होत्या, खेळाडूंनी सहकार्य करायचं. बघा, पहिल्याच सूचना दिल्या होत्या, कोणत्याही चौकार, नो बॉल, वाईट, आउट साठी कोणताही रिव्ह्यू नसेल याची देखील नोंद घ्या. जो ऑन फील्ड अंपायर डिसिजन देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. आपण आयोजकांशी बोलून घ्या. तर ऑन फील्ड अंपायरने जो डिसिजन दिलाय तो आपल्याला मान्य करावा लागेल. आणि चौकार. चला, सामना सुरू करा त्वरित. 15 मिनिटं इथून मात्र आपण घालवली आहेत. बॉल द्यायचा आहे, जुना बॉल ना. बॉल झालेत, शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहेत. रन झाले 34. 3 विकेट पडलेत. लास्ट ओव्हर आणि लास्ट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 34. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो ओमी. स्ट्रायकिंग वरती गोलू. तर नक्कीच पंच काय डॉट चेंडू असेल. आणि पहिलं सत्र इथून मात्र समाप्त झाले. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या बनवली 34 आणि 35 टार्गेट असेल श्रुती 11 या संघाला. तन्मय बिर्जे स्टेजवर या. तन्मय बिर्जे स्टेजवर या एकदा. तुमच्याशी थोडा मत बघायचं तुमचा काय.
तन्मय बिर्जे, तन्मय बिर्जे मॅन फ्रॉम बदलापूर. तन्मय स्टेजवर या लवकर. तन्मय, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. यापुढील होणार सामना वडपाडा सुपर किंग वर्सेस वडके वॉरियर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी मेन स्टेजवरती येऊन आपलं टॉस फ्लाइंग करून घ्यावं. क्विक, वडपाडा सुपर किंग वर्सेस वडके वॉरियर्स. कॅमेरा मारले वाटते. मंचावर उपस्थित ठाकूर साहेब यांच्या हस्ते पुढील सामन्याचं टॉस फ्लाइंग होईल. वडपाडा सुपर किंग आणि वडके वॉरियर्स दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल त्वरित या मुख्य व्यासपीठावरती. चला लवकरात लवकर या, विलंब नकोय. मुख्य व्यासपीठावरती या. टॉस बॉक्स मध्ये या. आणि सामना त्वरित सुरू करा. आकाश आणि मयूर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग वरती असेल आकाश आणि नॉन स्ट्रायकिंग वरती असेल मयूर. बॉलिंग मार्क वरती येतोय शुभम, षटक क्रमांक 1 राऊंड विकेटने. चला सामना स्पीडअप करा. सामन्याला होते सुरुवात. 35 धावा. इथून मात्र चेस करेल का, इथून मात्र रोख लावेल. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट. इथून मात्र क्रीडांगणाच्या चारही बाजूला क्षेत्ररक्षक होते. बघा क्षेत्ररक्षक काय नाव सांगायचंय, गोलू होते. गोलूच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा दर्जेदार फटका. पंचांच्या पायाला चेंडू ब्रश झाला असावा. नक्कीच इथून मात्र एक धाव एकवटली गेली आणि एकच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 3. यापुढील होणार सामना वडके वॉरियर्स वर्सेस वडपाडा सुपर किंग. या दोन्ही संघांमध्ये टॉस फ्लाइंग होतंय. कोण कॉल देते? वडके वॉरियर्स मधून कॉल येतोय. धर्म सोनसुरकर स्मृती चषक आणि टॉस विन झालेत वडके वॉरियर्सचे कॅप्टन इटसेल्फ ओनर. काय करण्याचा निर्णय घेईल प्रथम? आम्ही आधी क्षेत्ररक्षण घेणार आहेत, आधी गोलंदाजी करणार. आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर काय बोलाल? अगदीच खूप सुंदर आयोजन, अतिशय सुंदर आयोजन. अंडरआर्ममध्ये असं आयोजन आपल्याला ठाण्यात बघायला मिळणार नाही. हे पहिली स्पर्धा असेल. खरोखरच सुरेख असं आयोजन आपल्याला बघायला भेटत आहे धर्म प्रतिष्ठानच्या वतीने. थँक्यू. तुम्हाला प्रथम बल्लेबाजी करायची आहे तर तुमचे असे कोणते मेन बल्लेबाज आहेत ते तुम्हाला? तर इथून एक मात्र पुन्हा एकदा सन्मानजनक तोच target प्रयत्न पर्यंत पोहोचवणार. करायचा होता गोलूला. प्रयत्न नक्की आहे, फसला जातोय. संतोष येतोय आहे, ब्रँडेड संतोष आहे. चौकार. तर आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर काय बोलणार? खूप छान. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. तर अभिषेक सावंतसाठी कॅश प्राइज झालंय किशोरजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं जेल टिपल्या कारणास्तव हा इथून मात्र कॅश प्राइज असणार आहे.
जेल पकडला त्या कारणास्तव इथून मात्र त्याला 100 रुपये देण्यात येईल. किशोरजी चौधरी यांच्या माध्यमातून अभिषेक सावंत यांना नक्कीच आम्ही ते पारितोषिक देणार आहोत सामना संपल्यानंतर. व्हाईट बॉल पंचांनी इशारा केलाय. अवांतर धाव असेल 9 धावा धावफलकावरती. तर अभिषेक सावंत याने जर जेल पकडला तर किशोरजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पुन्हा एकदा इथून मात्र मिड ऑफला सुंदर क्षेत्ररक्षण. तोपर्यंत इथून मात्र एक धाव एकवटली गेली आणि अशा पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली 11-1 षटकाच्या समाप्तीनंतर. चेंडू शिल्लक आहेत 24 आणि चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये करायचे आहेत 24. डीजे तर दुसऱ्या षटकामध्ये येतो बॉलिंग करण्यासाठी षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलर कोण आहे? पाकट्या. विशाल. विशाल आहे. आम्हाला नावं येऊ द्यात. नावं आम्हाला लेट पोहोचतायत त्यामुळे आम्हाला विशाल अवसरमाले आहेत. नक्कीच पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल आणि 1 ने टीमची टोटल पुढे सरकले 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 सुरू झालंय. आता गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 22 धावसंख्येची 17 बॉल शिल्लक आहेत. इथून मात्र सामना शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इथून मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक होते विशाल होता. सर्व विशाल इम्प्रेस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे लाऊड अपील यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. तोपर्यंत डॉट चेंडूची समाप्ती. वाईट चेंडू आहे. येस, इट इज वाईट. वाईडने टीमची टोटल सरकली पुढे 1 ने 15 ने. इथून मात्र 1 ने टीमची टोटल धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग मार्कवरती विशाल आहेत. मयूर आणि आकाशला इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. अजूनपर्यंत श्रुती 11 या संघाचा एकही विकेट इथून मात्र गेला नाहीये. बेनिफिट असणार आहे श्रुती 11 या टीमला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने. एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक फील्ड करतील. तोपर्यंत सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण विशाल आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकामधील. बॉल शिल्लक आहे 13 आणि 13 चेंडूंमध्ये करायचे आहेत 18. हा चेंडू इथून मात्र ॲक्युरेट दर्जाची फेकी. आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 18. आता मात्र समीकरण असेल. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 17. धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 17ची गरज.
12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये धावा बनवल्यात श्रुती 11 या संघाने 18. राऊंड विकेटने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जॉन्टीच्या माध्यमातून. एकने टीमची टोटल पुढे सरकेल 19. सिंगल डबलने फरक पडणार नाहीयेत. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. चौकार मारावे लागतील. 11 बॉल आणि आता मात्र 16ची गरज आहे. गोलू राऊंड विकेटने. याच गोलूने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं. हा चेंडू इथून मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मिळेल. याही चेंडूवरती सिंगल. नक्कीच अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये एक धावेला खूप महत्व आहे. पुन्हा एकदा इथून मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा दर्जेदार फटका. वेगवान प्रहार फलंदाज येतोय मयूरच्या बॅट मधून. दर्जेदार 4. नक्कीच 4 ने धावसंख्या सरकले वेगाने पुढे 24. याच फटक्यांची नितांत गरज होती. आई चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज मयूरच्या बॅट मधून. मयूर ऑन अ फायर. सामना जिंकण्यासाठी. डीजे आणि वेल प्लेड त्याच्या सोबतीला फलंदाज आपण बघितला आकाश. दोन्ही फलंदाजांनी चांगली फटकेबाजी दाखवली आणि संघाला इथून मात्र विजय प्राप्त करून दिलाय. हार्ड लक टीम आनंद लेजेंड्स. तर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आम्ही देणार आहोत. आकाशला इन्व्हाइट करतोय मुख्य व्यासपीठावरती या. तर आदरणीय बाबूजी चौधरी साहेबांना विनंती करतोय या आपण पुढे तुमच्या शुभ हस्ते